वसई विरार महापालिकेच्या एका अक्षम्य चुकीमुळे एका दिवसात 2 गाड्यांचे अपघात झाले। सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली, पण नागरिकांच्या जीवावर बेतू शकणारा दुर्लक्षपणा या घटनेनंतर समोर आलाय। विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे। रहदारीचा रस्ता असलेल्या उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर कोणतीही सूचना न देता अचानक लोखंडी अँगल लावण्यात आलेत। नेहमीप्रमाणे वाहन चालक या मार्गावरून आले आणि हा विचित्र अपघात घडला। नव्याने लावण्यात आलेल्या या अँगलबाबतच्या सूचनांचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले नाहीत। रात्रीच्या काळात अँगल दिसावा म्हणून यावर रिफ्लेक्टर लावलेला नाही। प्रशासनाच्या या गलनात कारभाराचा फटका वाहन चालकांना बसलाय। उड्डाणपुलावर आज एक मोठा अपघात झालेला आहे। 2 वाहनांचा अपघात झालेला आहे। विरार पूर्वेपासून पश्चिमेला जोडणारा जो फ्लायओव्हर आहे, विरार पूर्वेला जो जिथून फ्लायओव्हर तो स्टार्ट होतो तिथे 2 वाहनांचा अपघात झाला। कुठेतरी या फ्लायओव्हरवर जे उंच वाहनं आहेत, मोठ्या ज्या वाहनं आहेत, या वाहनांना प्रवेश बंदी आहे म्हणून त्यांना बॅरिकेड करण्यात आलेलं। या जे बॅरिकेड आहे, या बॅरिकेडवर एक सकाळी टँकर आणि दुसऱ्या वेळेस एक सिलेंडरनी भरलेला ट्रक आदळला। या अपघातात त्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती आहे। पण कुठेतरी प्रशासनाने या संबंधित विषयावर काळजी घेण्याची गरज आहे, कारण की जिथे तो फ्लायओव्हर स्टार्ट होतो आणि उंच वाहनांना प्रवेश बंदी आहे, बॅरिकेड जरी लावलं असेल पण साधारणतः 100 मीटरच्या अंतरावर कुठला सूचना फलक किंवा रेडियम त्या जे लोखंडी अँगल्स आहेत यावर करण्यात आलेले नाही। हा एक अपघात नसून असे अनेक अपघात त्या उड्डाणपुलावर झालेले आहेत। संबंध विषयावर महानगरपालिका प्रशासन कशा प्रकारे काम करेल आणि असे अपघात होऊ नये यावर काय नवीन नियोजन करेल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।